बटेंगे तो कटेंगे, आजचा भाजपचा जो नारा आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मध्ये जो महाराष्ट्रामध्ये येऊन भाजप जो नारा द्यायला लागला बटेंगे तो कटेंगे, खरं तर बटेंगे तो कटेंगे हा भाजपचा जे नारा आहे तो वरवरून हिंदुत्व मुस्लिमाच्या विरोधात दिसत असली, बटेंगे तो कटेंगे हा मुस्लिमाच्या विरोधातला मुस्लिमांना समोर ठेवून बटेंगे तो कटेंगे हा भाजपचा नारा मुस्लिमांना समोर ठेवून हिंदूंनाच गुलाम करणारं ब्राह्मणी षडयंत्र आहे हे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजानं समजून घ्यावं, त्याच्यासाठी हा माझी भूमिका आहे, लक्षात घ्या। खरं तर हिंदुत्व हा विकासाचा मुद्दाच असू शकत नाही। हिंदुत्व हिंदूच्याच मत लाटण्याचा मुद्दा आहे। हिंदुत्व मुस्लिमाच्या विरोधातला नारा नसून, हिंदुत्व मुस्लिम समाजाच्या विरोधात नसून, हिंदुत्व हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला गुलाम करणारं ब्राह्मणी षडयंत्र आहे। अरे खरं तर आम्ही बहुजन समाजानं असं म्हटलं पाहिजे, बटेंगे तो कटेंगे या बाबतीत बहुजन समाजानं सावधानगी बाळगली पाहिजे, कारण याचा शिकार बटेंगे तो कटेंगे याचा अनुभव आणि याचा शिकार हा मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आहे। आम्ही ते म्हटलं पाहिजे, कारण धर्माच्या नावाखाली हिंदूच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, वर्णव्यवस्थेच्या नावाखाली, वर्णव्यवस्थेतून आम्हाला पहिल्यांदा ह्यांनी वर्णव्यवस्थेमध्ये वाटवलं, वर्णव्यवस्थेमध्ये आम्हाला विभागलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि खाली शूद्र, आणि शूद्रामध्ये परत हजारो जाती, वर्णव्यवस्थेमध्ये आम्हाला ह्यांनी विभागलं गेलं, विभाजित केलं। आणि आता वर्णव्यवस्थेच्या नंतर परत जाती 6743 जातीमध्ये बहुजन समाजाला बटवारा केला, बहुजन समाजाला विभाजित करून जातीमध्ये बहुजन समाजाला वाटून जातीमध्ये विभाजित करून इथल्या ब्राह्मणवाद्यांनी धर्माच्या नावाखाली आमची लूट केलं, आमचं शोषण केलं, आमचं गुलाम केलं। त्याच्यामुळे हे आम्हाला म्हटलं पाहिजे की बटेंगे तो कटेंगे, बहुजन समाज बांधवानो, जब तक हम जाति में बटेंगे तब तक हम ब्राह्मणों से कटेंगे, लुटेंगे, गुलाम बनेंगे। खरं तर हे काही पोस्ट मी पाहिल्या की देवेंद्र फडणवीस ही मुस्लिम समाजाच्या मेळ्यामध्ये मुस्लिम समाजाची टोपी घालून दिसतात, हे पाहिलं। RSSचे सरसंघचालक मोहन भागवत हे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्ता मुस्लिम समाजाची ते माळ गळ्यामध्ये घालताना मोहन भागवत पाहिले। म्हणजे आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान, आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान, म्हणजे मुस्लिमान समाजाचे सोयरे असणारे ब्राह्मण आम्हाला हिंदुत्वाच्या नावाखाली आमची मतं लाटण्यासाठी बटेंगे तो कटेंगे असा नारा देतात। खरं तर हिंदुत्व हा विकास, हिंदुत्व हा बहुजन समाजाचा फायद्याचा विषय नाही। मुस्लिमाला टार्गेट ठेवून हा ब्राह्मणवाद्यांचा आणि ब्राह्मणशाहीचा आणि भांडवलशाहीचा फायदा होणारा विषय आहे। आणि त्याच्यामुळं हिंदू म्हणून ते म्हणतात हिंदू म्हणून संघटित या, हिंदू म्हणून बहुजन समाज हा कधीच संघटित होऊ शकत नाही। हिंदू म्हणून बहुजन समाज हा कधीच सत्ताधारी आणि शासनकर्ती जमात बनत नाही, कारण जोपर्यंत जाती व्यवस्था आहे, जात हा धर्माचा आधार आहे, आणि जाती व्यवस्थेमध्ये बहुजन समाज जोपर्यंत विभागलेला आहे तोपर्यंत बहुजन समाज हा संघटित बनत नाही। हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध आहे। त्याच्यामुळे बहुजन समाजानं बौद्ध म्हणून पुनर्जीवित केलं, बौद्ध म्हणूनच बहुजन समाजाचं ऐक्य होऊ शकतं, आणि त्या बळावरती या देशाची शासन करते बौद्ध म्हणूनच बहुजन समाज या देशाचा सत्ताधारी वर्ग जमात बनू शकतो। आणि त्यामुळं महात्मा गांधी म्हणाले की मी पहिल्यांदा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आहे, नंतर भारतीय आहे, पण महामानव लोकशाही भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे। ही भारतीयत्वाची, ही राष्ट्रीयत्वाची भावनाच बहुजन समाजाला जोडू शकेल, आणि हे जोडण्यासाठी प्रबुद्ध भारत निर्माण करावं लागेल। प्रबुद्ध भारतामध्येच बहुजन समाज हा सत्ताधारी बनू शकतो।
तोपर्यंत यांचा जो नारा आहे बटेंगे तो कटेंगे, याला बहुजन समाजानं भुलून जाऊ नका. नाहीतर यांच्या जाती जातीमध्ये आम्ही सावधान बाळगली पाहिजे. जाती जातीमध्ये आम्ही जोपर्यंत विभागली जाऊ, जाती जातीमध्ये आम्हाला जोपर्यंत आम्ही राहविलं जाईल, तोपर्यंत ब्राह्मणाकडून आम्ही लुटले जाऊ, काटले जाऊ आणि गुलाम केले जाऊ. आणि म्हणूनच आता जाती अंतातून माणूस समाजाने राष्ट्र निर्माण करायचं असेल तर प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आणि आंबेडकरवादी राजकारणाचं हे खरं लक्ष्य आहे. आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे आम्ही सावधानगिरी बाळगली पाहिजे, बहुजन समाजानं सावधगिरी बाळगलं पाहिजे. बटेंगे तो कटेंगे आम्ही जब तक हम जाति जाति में बटेंगे तब तक ब्राह्मणों से हम हमेशा की तरह कटेंगे, लुटेंगे, गुलाम बनेंगे. इसलिए बहुजन समाजानं सावधगिरी राहिली पाहिजे आणि जात सोडून मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे ही राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करायची असेल तर बहुजन समाजानं स्वतःला बौद्ध म्हणून पुनर्जीवित करणं गरजेचं आहे. तरच बहुजन समाज या देशाची शासनकर्ती जमात बनू शकेल.